मी सावनी काळे मुक्तांगण इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सेकंडरी व हायर सेकंडरी विभागासाठी काउन्सिलर म्हणून काम करत आहे. सध्या अनेक पालक माझ्याकडे ही तक्रार घेऊन येतात की माझा पाल्य काही प्रसंगी हल्ली खोटं बोलायला लागलाय. गेल्या काही दिवसात त्याचं खोटं बोलण्याचं प्रमाण हे हळूहळू वाढत चाललंय. अशा वेळी पालकांनी काय करायला पाहिजे आणि पाल्याची खोटं बोलण्याची काय कारणं असू शकतात हे आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. तर अनेकदा पाल्य जेव्हा कुठली तरी चूक करतो आणि त्याला हे कळलेलं असतं की आपण केलेली ही चूक आहे आणि आपल्या पालकांना ती मान्य होणार नाही, त्यावेळी पाल्य बऱ्याचदा खोटं बोलतो. किंवा जेव्हा त्याला हे माहिती असतं की आपण केलेली चूक ही पालक मान्य न करता, ऐकून न घेता आपल्याला ओरडणार आहेत, मारणार आहेत, चार चौघामध्ये आपला अपमान करणार आहेत, त्यावेळेला पाल्य अगदी सहज खोटं बोलून जातो. जेव्हा पाल्याला ही भीती वाटते की मी सांगितलेली चूक पालकांनी ऐकल्यानंतर त्यांचा माझ्यावरचा विश्वास संपूर्णपणे उडून जाईल, परत ते कधीच माझ्याशी बोलणार नाहीत, पाल्य म्हणून माझा स्वीकार करणार नाहीत, त्यावेळी मूल पटकन खोटं बोलून जातं. अनेकदा अनेक पालक मुलांना अगदी खूप शिस्तीत ठेवतात किंवा खूप मोकळीक देतात. जेव्हा ही दोन टोकं दिसून येतात तेव्हा मुलांना खोटं बोलण्याची सवय लागून जाते. खोटं बोलणं ही एक सवय आहे. कुठलंही मूल जन्मतः खोटं बोलायला शिकत नाही. आई वडिलांचं, घरच्या इतर लोकांचं, बहिणीचं, भावाचं बघूनच मुलं खोटं बोलायला शिकतात. याचं अगदी साधं उदाहरण म्हणजे जेव्हा आपण रविवारी घरी निवांत बसलेलो असतो आणि एखाद्या अनवॉन्टेड फॅमिली मेंबरचा, म्हणजे नको असणाऱ्या फॅमिली मेंबरचा आपल्याला फोन येतो आणि आपल्याला हे लक्षात येतं की ती व्यक्ती पुण्यात आली आहे. तेव्हा आपण पटकन काय सांगतो की आज मी जरा बिझी आहे, आपण पुढल्या वेळेला नक्की भेटूयात. लहान मुलं ही गोष्ट ऑब्झर्व करून आईबाबांना वेगवेगळे प्रश्न करायला लागतात. पण मोठी मुलं, इस्पेशली किशोर वयातली टीनेजर मुलं, ही गोष्ट ऑब्झर्व करून पुढल्या वेळेला तीच सवय पुन्हा रिपीट करण्याचा प्रयत्न करतात. एवढाच या दोनमधला फरक आहे. त्यामुळे पालकांनी शक्यतो मुलांसमोर खोटं बोलूच नाही. आणि बोललं गेलं तर पुढल्या वेळेला माझ्याकडनं ही चूक झाली, परत आपण असं करूयात नको, असं कन्फेस करायला काहीच हरकत नाही. त्यात काहीच कमीपणाचं नाही. आता खोटं बोलणं या बाबतीत पालकांचा रोल खूप महत्त्वाचा असतो. तर पालकांनी मुलांच्या खोटं बोलण्याच्या सवयीवर काय केलं पाहिजे हे आपण आता बघूयात. जसं मी मगाशी म्हणलं की मुलांसमोर चुकून अनावधानाने आपलं खोटं बोललं गेलं असेल तर मुलांसमोर आपली चूक मान्य करायला शिका. की काल मी त्या व्यक्तीशी जे बोललो ते खोटं होतं, असं आपण करता कामा नये, हे मला मान्य आहे आणि पुन्हा ते माझ्याकडनं होणार नाही यासाठी मी नक्की प्रयत्न करीन, असं तुमच्या मुलांना सांगा. म्हणजे मूल जेव्हा खोटं बोलेल तेव्हा त्याला तुमची ही कृती लक्षात राहील आणि मूलसुद्धा तीच कृती पुन्हा करण्याचा प्रयत्न नक्की करेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना अगदी बारकाईने ऑब्झर्व करा. आपल्यासमोर असे कोणते प्रसंग झाले आहेत जेव्हा मूल अगदी सराईतपणे खोटं बोललंय हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ते लक्षात आल्यानंतर मुलांना ह्याची जाणीव करून देणं गरजेचं आहे की तू खोटं बोलला आहेस हे मला माहीत आहे. आपलं मूल आपल्याशी जेव्हा एखादी गोष्ट शेअर करत असतं तेव्हा मूल स्वतःची बाजू पुढे करून सांगत असतं. दुसऱ्या व्यक्तीची, शिक्षकांची बाजू बऱ्याचदा आपल्याला कळत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी पालक म्हणून आपल्याला हेच वाटतं की माझं मूल जे सांगतोय ते बरोबर आहे. तसं न करता दुसरी बाजू पडताळायला शिका. मुलांच्या मनात पालकांविषयी कॉन्फिडन्स येणं अतिशय गरजेचं असतं. मुलाला जेव्हा ही भीती वाटते की मी जे पालकांना सांगेन ते सांगितल्यानंतर पालक कदाचित माझं ऐकून घेणार नाहीत किंवा मला खूप ओरडतील, मारतील, बोलतील, हे जेव्हा मुलांना वाटतं तेव्हा मुलं बऱ्याचदा खोटं बोलतात. पण मुलांना जेव्हा हा कॉन्फिडन्स येईल की मी जे सांगतोय ते पालक ऐकून घेतील तेव्हा मुलं खरं सांगायला लागतील. मुलांचं खोटं बोलणं ही अतिशय पेशंटली हँडल करण्याची गोष्ट आहे. एका रात्रीत त्याच्यामध्ये बदल होतील अशी अपेक्षा ठेवू नका. अनेकदा किशोर वयामध्ये मुलांमध्ये व मुलींमध्ये होणाऱ्या बदलांमुळे सुद्धा मुलांना खोटं बोलण्याची इच्छा होऊ शकते. त्याचबरोबर माझा मित्र खोटं बोलतोय, माझी मैत्रीणसुद्धा खोटं बोलते, त्यांच्या घरी त्यांचं खोटं पकडलं जात नाही, मग मी एकदा बोलून बघायला काय हरकत आहे,
असा थ्रिल फॅक्टर मुलांच्या डोक्यामध्ये किशोर वयात कायम असतो आणि त्याच्या आधारे मुलं बऱ्याचदा खोटं बोलायला सुद्धा सुरुवात करतात. त्यामुळे तसं काही नाही ना, हे सुद्धा एकदा पडताळून पहा आणि तसं असेल तर मुलांशी त्याबद्दल थोड्याशा गप्पा मारा. मुलं खोटं बोलल्यानंतर पालक म्हणून बऱ्याचदा आपण खूप हार्शली रिॲक्ट होतो. म्हणजे काय, मला माहिती होतं तू असंच करणार, किंवा मला कॉन्फिडन्सच होता की तुला ह्याशिवाय दुसरं काहीच जमणार नाही, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मुलाच्या मनात खूप खच्चीकरण व्हायला सुरुवात होते. त्यापेक्षा मुलाला आपण हे सांगण्याचा प्रयत्न करूया की तू आत्ता जे केलंयस हे चुकीचं आहेच, पण मूल म्हणून माझ्यासाठी तू वाईट नाहीस. ही गोष्ट आपण मुलांच्या मनात जेव्हा रुजवायला सुरू करू तेव्हा मुलांचं खोटं बोलणं हळूहळू कमी होईल. जेव्हा पालक म्हणून आपण त्यांना हे सांगू की माणूस म्हणून तू वाईट नाहीस, पण आत्ता तू जी गोष्ट केलीस ती परत होता कामा नये, ह्याकडे तू लक्ष दे आणि आपण दोघं मिळून ह्यावर काम करू, तेव्हा मुलाचं खोटं बोलणं हळूहळू कमी होईल. हे सगळं करूनही मूल जर खोटं बोलत असेल तर त्याला योग्य पुराव्यांसहित कन्फ्रंट करा. गरज पडलीच तर एखाद्या काउन्सिलरची मदत घ्यायला काहीच हरकत नाही. कारण खोटं बोलण्याची जर मुलांना सवय लागत राहिली तर ते पुढे जाऊन अतिशय डेंजरस सुद्धा होऊ शकतं. अशा पद्धतीने मुलांच्या खोटं बोलण्यावरती हळूहळू मात करूया आणि नवीन विषयांसह पुढल्या शनिवारी भेटूया. धन्यवाद.